उपस्थित सगळे गुरुजन व विद्यार्थी बालमित्रांनो, आपण स्वामींचा 803वा अवतार दिन साजरा करीत आहोत. सर्वज्ञ श्री जगन्नाथ स्वामींनी सुमारे 60-70 वर्ष महाराष्ट्रात राहून आपले उद्धरण कार्य केले. दीन दुःखिताचे दुःख दूर करणे, अहिंसा, समता, मानवता, विश्वबंधुता म्हणजे वसुदैव कुटुंबकमची धारणा प्रत्येकाच्या मनात बसवली. थोरा मोठ्याप्रमाणे बालमानसाचे स्वामी उत्कृष्ट जाणकार होते. लहान मुलांच्या मनातील रट्ट कसा दूर करावा किंवा पूर्ण करावा हे स्वामी जाणत होते. सर्वज्ञ श्री जगन्नाथ स्वामी पैठण येथे असताना सारंग पंडित नामक भक्तांच्या घरी जेवायला गेले. स्वामींना अंघोळ घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना स्वामींना हळद लावण्यात आली. तेव्हा सारंग पंडिताची 4 ते 5 वर्षाची कन्या धानाई साहिबीने घरच्यांजवळ हट्ट धरला. स्वामींना जी हळद लावली ती हळद मला लावा. स्वामींसारखी मीही सुंदर दिसेल. घरच्या लोकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिची समजूत निघत नव्हती. स्वामी म्हणाले, धाई या, आम्ही तुम्हाला कहाणी म्हणजे गोष्ट सांगू. धाई स्वामी